नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुक्कूज मॉम या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हावरट ससा। एका जंगलात एक हावरट ससा राहायचा। तो खूप जास्त खायचा आणि मस्त झोपा काढायचा। खूप खायचा, सतत त्याला खाण्याचंच आठवत असे। त्याचं इतकं खाऊनही समाधान होत नसे। एकदा काय झालं, सगळ्या सशांनी गाजराच्या शेतात जाऊन पार्टी करायचं ठरवलं। सगळ्यांनी जातानाच ठरवलं की लवकर लवकर खाणं संपवायचं। हे सगळं ठरलं आणि सगळे ससे गेले गाजराच्या शेतात। सगळ्यांनी खायला सुरुवात केली, पटापट खाणं संपवलं। पण हा आपला हावरट ससा, याचं खाणं काही संपेना। त्याला बघून एक ससा म्हणाला, खाणं संपव ना लवकर, नाहीतर या शेताचा मालक येऊन आपल्याला मारून मारून हाकलून लावेल। त्याला हावरा ससा म्हणाला, अरे थांब ना, किती गोड गाजरं आहेत, मनच भरत नाहीये, खाऊ दे ना थोडं। अजून तर मला एक ढेकरही नाही आली, थांब ना जरा थोड्या वेळ, जाऊ थोड्या वेळाने। आणि हावरा ससा ढसा ढसा खाऊ लागला। थोड्या वेळाने एक ससा परत आला आणि म्हणाला, चल ना लवकर, तो बघ दूरवर एक माणूस येताना दिसतोय, कदाचित तो या शेताचा मालक असेल। त्यावर हावरा ससा म्हणाला, अरे माणूसच आहे ना, या शेताचा मालक आहे हे कशावरून? आधी शेतात तर येऊ दे त्याला, मग कळेलच मालक आहे की नाही ते। तोपर्यंत मला मस्त खाऊ दे, मोठी ढेकर देतो आणि मग आपण जाऊ। बघता बघता तो माणूस शेतात आला। सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला। सगळे ससे धावायला लागले, लांब लांब उड्या मारून पळू लागले। हावऱ्या सशाचं इतकं पोट भरलेलं होतं की त्याला उडी मारणं तर दूरच, पण साधं पडताही नव्हतं येत। सगळ्या सशांनी काटेरी कुंपण उड्या मारून पार केलं। हावऱ्या सशानेही उडी मारली, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं की त्याची उडी काटेरी कुंपणावरच पडली। त्याला खूप काटे बोचले। तो कसा तरी कुंपणाबाहेर आला। त्याच्या मागोमाग शेताचा मालकही एक जाड मोठी काठी घेऊन आला आणि बिचाऱ्या सशाला जोरात फेकून मारली आणि ती लागली त्या सशाच्या पायाला। बिचारा ससा आता लंगडत लंगडत हळूहळू घराच्या दिशेने जात होता। तेवढ्यात त्याचं घर आलं। हावरा ससा म्हणाला, घर आलं बुवा एकदाच। तेव्हापासून हावऱ्या सशाने स्वतःशीच ठाम निश्चय केला की कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करायचा नाही। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला हावऱ्या सशाची गोष्ट? अशाच गमतीदार गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा कुक्कूज मॉम हे चॅनल। धन्यवाद।